अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार, आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी. पांढरकवडा न्यायालयाचा निकाल, 17,000 रुपयांचा दंड. झरीजामणी तालुक्यातील मुलकीपोड येथील 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पांढरकवडा येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी आणि 17,000 रुपये दंडाची सक्त शिक्षा सुनावली आहे. प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज. मौजा मुलकीपोड तालुका पांढरकवडा जिल्हा आपला तालुका झरीजामणी जिल्हा यवतमाळ येथील आरोपी सुनील भीमराव टेकाम वय वर्ष 24 यांनी दिनांक 10/12/2021 रोजी रात्री 8 वाजता पीडिता वय वर्ष 15 हे त्याच्या घरासमोर जात असताना आरोपीने तिला जबरदस्तीने बाजूला असलेल्या बाथरूममध्ये घेऊन जाऊन तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिचा शोध घेतला असता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित मुकुटबन पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने PI जाधव यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र केले. न्यायालयाने एकूण 9 साक्षीदार तपासल्यानंतर व दोन्ही आरोपीचे वकील तसेच सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ऐकून अंतिम गुणवत्तेवर आरोपी सुनील टेकाम याला कलम 4 पोस्को अंतर्गत 20 वर्ष सजा आणि 7,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने सजा, तसेच पोस्को 17 अंतर्गत कलम 17 अंतर्गत 5 वर्ष सजा आणि 7,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची सजा. याशिवाय भाजवीचे कलम 506 मध्ये 2 वर्ष सजा आणि 3,000 रुपये दंडाची कारावासाची शिक्षा आज दिनांक 17/8/2026 रोजी विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश M.A. कोठारी साहेब यांनी पांढरकवडा न्यायालयात आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला सजा देण्यात आली.